मित्रांनो, गरिबी माणसाला लहान बनवत नाही, पण श्रीमंतीचा गर्व अनेकदा माणुसकी विसरायला लावतो. आजची गोष्ट एका अशा गरीब सुईणीची आहे, जिने एका श्रीमंत माणसाच्या बायकोचा आणि बाळाचा जीव वाचवला, पण दुसऱ्याच दिवशी त्याच लोकांनी तिच्यावर चोरीचा आरोप केला. ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी जे घडलं ते कोणाच्याही डोळ्यात पाणी आले. चला तर मग सुरू करूया आजची मनाला भिडणारी कथा. माझं नाव मुक्ता आहे. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला माझे सख्खे आई वडील कधीच दिसले नव्हते. अनाथ असल्याचा डाग कपाळावर घेऊनच मी आयुष्य जगत होते. माझ्या वडिलांच्या काकांना मुलबाळ नव्हतं. त्यांनी दया करून मला दत्तक घेतलं आणि वाढवलं. पण रुक्मिणी काकूंच्या मनात माझ्याबद्दल कधीच माया नव्हती. अगं कमनशिबी पोरी, दिवसभर फक्त भाकरी फस्त करतेस आणि कामाच्या वेळी मेल्यासारखी पडतेस, असं म्हणत त्यांनी माझ्या हातातून झाडू हिसकावून घेतला आणि मला जोरात ढकललं. मी कसंबसं स्वतःला सावरलं आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाले, काकू, सगळं अंगण झाडून झालं होतं, फक्त कोपऱ्यात थोडासा कचरा राहिला होता. माझ्याशी उलट उत्तर देतेस, असं ओरडत त्यांनी माझे केस पकडून मला उभं केलं. तुझा बाप तुला माझ्या गळ्यात टाकून स्वतः मरून गेला आणि माझं आयुष्य नरक करून गेला. रुक्मिणी, देवाची तरी भीती बाळग, ती अजून लहान आहे. विठोबा काका खोकत खोकत खाटेवरून उठायचा प्रयत्न करत म्हणाले, तुम्ही गप्प बसा म्हाताऱ्या. काकूंनी रागाने त्यांच्याकडे पाहिलं. सगळ्या संकटांचं मूळ तुम्हीच आहात. ही अपशकुनी मुलगी घरात तुम्हीच आणली. ती माझ्या भावाची मुलगी आहे. विठोबा काका हतबलपणे म्हणाले. मग तिचं ओझं मी का उचलू? काकू कडाडल्या आणि पुन्हा माझ्याकडे वळल्या. जा, भांडी घास. एक जरी भांडं फुटलं तर आज तुझी काही खैर नाही. छोट्या छोट्या चुका झाला तरी मला इतकी कठोर शिक्षा मिळायची की त्या जुलमी वागणुकीमुळे मी आतून दगडासारखी कठोर बनत गेले. काळ पुढे सरकत गेला आणि मी तरुण झाले. त्याचवेळी विठोबा काकांचं अचानक निधन झालं. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचा श्वास अडकत होता. मी रडत रडत वैद्याला बोलवायची विनंती करत होते, पण रुक्मिणी काकूंनी काहीच ऐकलं नाही. काकांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांनी अचानक एक घोषणा केली, तुझ्यासाठी मी एक स्थळ शोधलं आहे. मी घाबरत विचारलं, कोण आहे तो? माधवराव नाव आहे त्यांचं. फार श्रीमंत माणूस आहे. काकूंच्या डोळ्यात वेगळी चमक होती. मी त्या म्हाताऱ्या माणसाची लग्न करणार नाही. मी पहिल्यांदाच त्यांच्या विरोधात आवाज उठवला. तुझी इच्छा कोणी विचारली? त्या संतापाने ओरडल्या, तो आधीच विवाहित आहे. त्याला मोठी मुलं आहेत. मी हात जोडून विनवणी केली, पण त्यांनी माझ्या गालावर जोरात चापट मारली. उद्या तुझं लग्न आहे, गप्प बसून होकार दे, नाहीतर जिवंत ठेवणार नाही. दुसऱ्याच दिवशी माझं लग्न त्या वयस्कर माणसाशी लावून दिलं गेलं. मी त्याची दुसरी बायको म्हणून एका मोठ्या वाड्यात पोहोचले. त्या वाड्यात पाऊल ठेवताच मला जाणवलं की माझं आयुष्य आता आणखी भयंकर होणार आहे. त्या घरात पूर्ण अधिकार त्याची पहिली बायको यशोदा हिचाच होता. मी स्वयंपाकघरात गेले की तिथे माझ्याशी नोकरापेक्षाही वाईट वागणूक केली जायची. अगं पोरी, ही भांडी घास आणि मग मालकिनीचे पायदाब. जुन्या नोकरांनी पार्वतीने हुकूम सोडला. मी या घराची सून आहे. मी हळू आवाजात विरोध केला. त्यावर पार्वतीने माझ्या गालावर झणझणी थप्पड मारली. या घरात मालकीनं एकच आहे आणि ती यशोदाताई. तू फक्त नोकरानी आहेस. चल कामाला लाग. मला माझं आयुष्य कसंही करून जगायचं होतं, म्हणून मी शांतपणे भांडी घासायला सुरुवात केली. आता हाच माझा नशिबाचा भाग आहे हे मला कळून चुकलं होतं. थंडीच्या एका कुडकुडत्या सकाळी यशोदाने मला अंगणात बोलावलं. तिच्यासमोर कपड्यांचा मोठा ढीग पडला होता. हे सगळे कपडे आजच धुवून झाले पाहिजेत, ती कठोर आवाजात म्हणाली. मी थरथरत म्हणाले, ताई, पाणी खूप थंड आहे आणि माझी तब्येतही बरी वाटत नाही. तब्येत बिघडली असेल तर जाऊन मर, ती तुच्छतेने म्हणाली. गप्प बसून कपडे धुवायला घे, नाहीतर आज तुला भाकरीचाही तुकडा मिळणार नाही. मी बर्फासारख्या थंड पाण्यात हात घातले आणि कपडे धुवायला सुरुवात केली. थंडीने माझे हात अगदी बधीर झाले होते, पण थांबणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. दुपारपर्यंत मी सगळे कपडे धुवून दोरीवर वाळत टाकले. तेवढ्यात यशोदाने एक सदरा हातात घेतला आणि रागाने जमिनीवर फेकला. हा नीट स्वच्छ झालेला नाही, पुन्हा धुवून काढ, ती कडक आवाजात म्हणाली. मी तो सदरा पूर्ण ताकदीने घासला होता. ताई, मी खूप दमले आहे, मी थकलेल्या आवाजात म्हणाले. माझ्याशी वाद घालतेस, असं म्हणत तिने माझ्या गालावर जोरात थप्पड मारली. जे सांगितलं आहे ते कर. मी शांतपणे तो सदरा उचलला आणि पुन्हा नळाजवळ बसून धुवायला लागले. माझं आयुष्य असंच नोकरानीसारखं जात होतं. काही दिवसांनी माझा म्हातारा नवरा माधवराव यांचंही अचानक निधन झालं. त्यांची अंत्ययात्रा निघायचीही बाकी होती आणि यशोदाने मला मारहाण करून घराबाहेर काढलं. निघ इथून, अपशकुनी बाई, माझ्या नवऱ्यालाच घेईलच, असं ओरडत तिने माझा गळा पकडला आणि मला अंगणात फरफडत ओढलं. ताई, देवाची भीती बाळगा, अजून त्यांच्यावर अंतिम संस्कारही झालेले नाहीत. मला घराबाहेर काढू नका. या जगात माझं कुणीच नाही. मी कुठे जाऊ? मी रडत विनवणी केली. अंत्यसंस्कार तर तुझे व्हायला पाहिजे होते. हे घर माझ्या मुलाचं आहे. तुझा यावर काहीच हक्क नाही, असं म्हणत तिने मला जोरात लाथ मारली.
तिचे तरुण मुलगे नामदेव आणि विठ्ठल यांनी माझे हात पकडले आणि वाड्याच्या मोठ्या दरवाजाबाहेर मला ढकलून दिलं. पुन्हा या घराजवळ दिसलीस तर पाय मोडून टाकीन, नामदेव रागाने म्हणाला आणि दरवाजा माझ्या तोंडावर जोरात बंद झाला. आता माझ्याकडे ना राहायला जागा होती ना कोणतं काम. मी रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर भटकत राहिले. एका दिवशी मला एक वृद्ध स्त्री भेटली. तिने येऊन मला उचललं आणि स्वतःसोबत घेऊन गेली. कोण आहेस ग तू? अशी रस्त्यावर का पडली होतीस? तिने प्रेमाने विचारलं. माझं कुणीच नाही अम्मा, मी अनाथ आहे आणि आजच माझ्या नवऱ्याचंही निधन झालं, असं म्हणत मी हुंदके देत माझी सगळी कहाणी तिला सांगितली. रडू नको पोरी, हे जग फार कठोर आहे. माझ्यासोबत चल, मी बाळणपणाचं काम करते, तुलाही माझ्यासोबत ठेवेन, असं म्हणत तिने माझा हात धरला. ती गावाबाहेरच्या जुन्या वस्तीत एका कच्च्या झोपडीत राहत होती. त्या वस्तीतले काही लोक बाळणपणासाठी तिलाच बोलवत असत. ती जिथे जाई तिथे मला सोबत घेऊन जायची. मुक्ता, हे काम फक्त पैसा कमवण्यासाठी नाही, ही सेवा आहे. यात 2 जीव वाचवायचे असतात. राधाबाई मला औषधी वनस्पती वाटत वाटत समजावून सांगायच्या. मला समजलं अम्मा, पण या कामात धोका नसतो का? मी विचारलं. जेव्हा तू मनापासून कुणाची मदत करतेस तेव्हा देव स्वतः तुझ्यासाठी मार्ग सोपा करतो. त्या हसत म्हणाल्या. त्या मला प्रत्येक गोष्टीचं बारकाईने शिक्षण द्यायच्या. त्या कामातून थोडेफार पैसे मिळायचे आणि काही जुने कपडेही मिळायचे. ते कपडे त्या स्वतः वापरायच्या आणि मलाही द्यायच्या. ही वनस्पती बघते आहेस ना मुक्ता? राधाबाईंनी एक खास औषधी वनस्पती माझ्या हातावर ठेवली. जेव्हा प्रसूतीच्या वेदना खूप वाढतात आणि स्त्रीची सहनशक्ती संपते तेव्हा ही उकळून द्यायची. त्यामुळे शरीराचे मार्ग मोकळे होतात. अम्मा, तुम्हाला हे सगळं कोणी शिकवलं? मी आश्चर्याने विचारलं. माझी आईसुद्धा सुईण होती. ही विद्या पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. आता ही अमानत मी तुला देते आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही लोभापायी चुकीचं काम करू नकोस. लोभ माणसाची बुद्धी हिरावून घेतो. अम्मा, मी कायम कष्टाचीच भाकरी खाईन, मी ठामपणे म्हणाले. राधाबाई खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांची दृष्टीही कमी झाली होती, पण त्यांचा आधार माझ्यासाठी खूप मोठा होता. आता त्यांनी शिकवलेलं काम मीच करू लागले होते. संपूर्ण गाव मला मुक्ता सुईण म्हणून ओळखू लागलं होतं. एक दिवस ती वृद्ध स्त्री जी माझ्या एकमेव आधार होती ती मला कायमची सोडून गेली. अम्मा, धीर धरा, मी लगेच वैद्याला बोलावून आणते, मी घाबरून म्हणाले. पण त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि शांत आवाजात म्हणाल्या. नको पोरी, आता माझी वेळ आली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही एखाद्या हतबल माणसाशी पैशांसाठी सौदा करू नकोस. हेच राधाबाईंचे शेवटचे शब्द ठरले. त्या दिवशी मला खरंच वाटलं की मी पुन्हा एकदा पूर्णपणे एकटी पडले आहे. पण त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगायचं असा मी मनाशी निश्चय केला. एका रात्री वस्तीतला एक मजूर धावत धावत माझ्याकडे आला. मुक्ता सुईण, लवकर चला, माझी बायको वेदनेने तडफडते आहे. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला. तू पुढे हो, मी सामान घेऊन येते, असं म्हणत मी लगेच ओढणी डोक्यावर घेतली. माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, तो लाजत म्हणाला. जीव वाचवणं हे माझं काम आहे, मी शांतपणे उत्तर दिलं. देवाच्या कृपेने प्रसूती व्यवस्थित पार पडली आणि बाळ सुखरूप जन्माला आलं. त्या मजुराने डोळ्यात पाणी आणून मला भरभरून आशीर्वाद दिले. पण काळ बदलत होता. वस्तीच्या मागे एक मोठा दवाखाना उभा राहत होता. लोक हळूहळू माझ्याकडे येणं कमी करू लागले. आता सगळेजण दवाखान्यात जाऊ लागले होते. कित्येक दिवस माझ्या झोपडीत चूलही पेटत नव्हती. मुक्तापोरी, कालच्या भाकरी आणि आमटीचे पैसे अजून बाकी आहेत, कधी देणार? तुकाराम काकांनी त्यांच्या दुकानासमोरून जाताना आवाज दिला. काका, काही काम मिळालं की सगळ्यात आधी तुमचं उधार फेडेन. मी मान खाली घालून म्हणाले. काम कुठून मिळणार ग? आता नवीन दवाखाना उघडलाय. तुझ्या जुन्या सुईणीच्या कामावर कोण विश्वास ठेवणार? दुसरं काही काम का शोधत नाहीस? त्यांनी टोमणा मारला. काका, आयुष्यभर मी हेच काम केलं आहे, आता दुसरं काय शिकू? जीव वाचवण्यापेक्षा मोठं काम दुसरं कोणतं? असं म्हणत मी तिथून निघून गेले. एक दिवस वस्तीतली गर्विष्ठ बाई कुसुम माझ्याकडे आली. अगं सुईण, माझी सून बाळंत होणार आहे, तिचं काम करशील का? पण ऐक, तुला अर्धेच पैसे देईन. तशीही तू दिवसभर रिकामी बसलेली असतेस. ती किंमत ठरवू लागली. ताई, जीव वाचवणं हे माझं काम आहे. तुम्ही आनंदाने जे द्याल ते मी घेईन, पण कष्टाची किंमत अशी कमी करू नका. मी काही व्यापारी नाही, मी ठाम आवाजात म्हणाले. वारे वा, मोठी बाई आली. 2 वेळच्या अन्नासाठी लाचार आहे आणि नखरे बघा. मी माझ्या सुनेला दवाखान्यातच घेऊन जाईन, असं म्हणत कुसुम नाक मुरडत निघून गेली. मान सन्मान देवाच्या हातात असतो ताई, तुम्ही खुशाल दवाखान्यात जा. मी शांतपणे उत्तर दिलं आणि पुन्हा माझ्या झोपडीत परत आले. मला कधी मोठ्या वाड्यांची किंवा संपत्तीची हाव नव्हती, कारण पैसा माणसाला किती निर्दयी बनवतो हे मी स्वतः अनुभवलं होतं. एके दिवशी प्रचंड वादळ आलं. वाऱ्याचा वेग क्षणाक्षणाला वाढत होता. बाहेर चिखल, पाऊस आणि अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. अचानक एका स्त्रीची वेदनांनी भरलेली किंकाळी वाऱ्याचा आवाज चिरत माझ्या कानांवर आली. देवा, काहीतरी करा, मी मरून जाईन, माझा जीव जातो आहे. त्या आवाजाने माझं हृदय धडधडू लागलं. मी प्रयत्न करतो आहे, थोडा धीर धरा.
एका पुरुषाचा घाबरलेला आवाजही ऐकू येत होता. गाडीचं चाक चिखलात खोलवर अडकलं आहे. माझ्या लेकराला वाचवा, ती स्त्री पुन्हा ओरडली. मी लगेच झोपडीचं लाकडी दार उघडलं. बाहेर पाऊस इतका कोसळत होता की काहीच दिसत नव्हतं. कोण आहे तिकडे, असं म्हणत मी हातातली कंदिलाची ज्योत रस्त्याकडे वळवली. त्या उजेडात मला एक मोठी महागडी मोटार चिखलात अडकलेली दिसली. एक नीटनेटके कपडे घातलेला माणूस पावसात भिजत गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. देवा, आमची मदत करा, तो माझ्याकडे धावत आला. त्याचे हात थरथरत होते. मी चालकाला दुसरी गाडी घेऊन यायला सांगतो आहे, पण इथे दूरध्वनीलाही संपर्क लागत नाही. माझी बायको वेदनेने वेडी झाली आहे. त्याने हातातला महागडा दूरध्वनी दाखवत घाबरलेल्या आवाजात म्हटलं, माझ्या बायकोला वाचवा, तिचा जीव जातो आहे. तेवढ्यात मोटारीतून त्या स्त्रीची आणखी एक भयानक किंकाळी ऐकू आली. मी शांतपणे म्हणाले, यावेळी इथे कोणतीही गाडी येऊ शकत नाही. सगळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मग माझ्या बायकोला कोण वाचवणार? तो माणूस निराश होऊन मोटारीवर डोकं टेकवून रडू लागला. मी ठाम आवाजात म्हणाले, तुमचं नशीब चांगलं आहे की तुमची गाडी मुक्ता सुईंच्या झोपडीसमोर अडकली आहे. काय, तुम्ही सुईन आहात? त्याने लगेच डोकं वर केलं. त्याच्या डोळ्यात आशेची एक नवी चमक दिसली. हो, मी सुईन आहे. आता वेळ वाया घालवू नका. बाळ कधीही जन्माला येऊ शकतं, मी कठोर आवाजात म्हणाले. मी तिला दवाखान्यात घेऊन जायचं ठरवलं होतं. या मोडक्या झोपडीत कसं होणार? त्याने माझ्या तुटक्या झोपडीकडे तुच्छतेने पाहत विचारलं. दवाखान्याच्या मागे लागलात तर आई आणि बाळ दोघांचाही जीव जाऊ शकतो. निर्णय तुमचा, मी स्पष्ट सांगितलं. नको नको, देवासाठी तिला आत घेऊन चला. तो लगेच तयार झाला आणि मोटारीचं मागचं दार उघडलं. मी कंदिलाचा उजेड आत टाकला तर एक सुंदर आणि श्रीमंत घरातील स्त्री वेदनेने तडफडत होती. आम्ही दोघांनी तिला पावसापासून सावरत झोपडीत आणलं आणि खाटेवर झोपवलं. आत दाट अंधार होता आणि छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होतं. ही कसली जागा आहे? सगळीकडे चिखल आणि कुबट वास येतो आहे. ती स्त्री कच्च्या जमिनीकडे पाहत कुरकुरली. हा काही वाडा नाही ताई, पण या क्षणी हीच जागा तुमचा आणि तुमच्या लेकराचा जीव वाचवू शकते, मी शांतपणे म्हणाले. ती वेदनेने खाटेच्या दोऱ्या घट्ट पकडून पडली होती. मी त्या माणसाकडे पाहून ठाम आवाजात म्हणाले, तुम्ही बाहेर जा, आता हे माझं काम आहे. मी माझ्या बायकोला या अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. तो घाबरून म्हणाला. मी लगेच मातीची चूल पेटवली आणि त्यावर पाण्याचं मोठं भांडं ठेवलं. राधाबाईंनी दिलेलं शिक्षण माझ्या अंगात भिनलं होतं. मी स्वच्छ कपडे काढली आणि गरम पाण्याने हात स्वच्छ केले. सुईन, मला खूप वेदना होतात आहेत, काहीतरी द्या. ती स्त्री रडत माझ्याकडे हात पुढे करत म्हणाली, धीर धर ताई, या वेदना नव्या जीवाच्या आगमनाची चाहूल आहेत. असं म्हणत मी तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि तिला धीर दिला. मला सहन होत नाही, ती सतत रडत होती. मी माझ्या पेटीतून ती खास वनस्पती काढली जी राधाबाईंनी मला शिकवली होती. ती गरम पाण्यात मिसळून मी तिला प्यायला दिली. यामुळे तुला थोडा आराम मिळेल आणि वेदना कमी होतील, मी तिला समजावत म्हणाले. तेवढ्यात ती माझे हात झटकत म्हणाली, तुझे हात किती खरखरीत आहेत, मला त्रास होतो आहे. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शांतपणे म्हणाले, याच खरखरीत हातांनी आजवर शेकडो जीव वाचवले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेव. वेळ जसजसा पुढे सरकत होता तसतशी तिची अवस्था अधिक गंभीर होत होती. तिच्या किंकाळ्या वादळाच्या आवाजालाही दाबून टाकत होत्या. बाहेर तिचा नवरा सतत दार ठोठावत होता. सुईनबाई, आज सगळं ठीक आहे ना? माझ्या बायकोचा आवाज का थांबत नाही? तो रडत ओरडत होता. मध्ये बोलू नका आणि मला माझं काम करू द्या. मी दाराकडे वळून मोठ्या आवाजात ओरडले. मी पूर्ण लक्ष त्या स्त्रीकडे दिलं. परिस्थिती खरोखरच अवघड होती. बाळ उलटं होतं आणि त्या बिचाऱ्या स्त्रीच्या अंगात वेदना सहन करण्या इतकी ताकद उरली नव्हती. ताई, आता तुला पूर्ण जोर लावावा लागेल, नाहीतर बाळ पोटातच मरेल. मी तिला वास्तवाची जाणीव करून दिली, जेणेकरून तिच्यात धैर्य येईल. नको, माझ्या लेकराला काही होऊ देऊ नका, ती घाबरून म्हणाली आणि तिने उरलेली सगळी ताकद एकवटली. शाबास, अजून एकदा जोर लाव, बस. बाळ आता येतच आहे. मी तिचा धीर वाढवत तिला सतत समजावत होते. माझं कपाळ घामाने पूर्ण भिजलं होतं. देवा, मदत कर, मी मनोमन प्रार्थना केली आणि शेवटचा प्रयत्न केला. त्या स्त्रीने एक लांब वेदनांनी भरलेली किंकाळी फोडली आणि काही क्षणांतच बाळाचा रडण्याचा आवाज संपूर्ण झोपडीत घुमला. बाळ अगदी निरोगी होतं. मी पटकन त्याला स्वच्छ केलं, नाळ कापली आणि मऊ स्वच्छ कपड्यात गुंडाळलं. ताई, देवाने तुला सुंदर मुलगा दिला आहे. मी हसत ते बाळ तिच्या कुशीत ठेवलं. जी स्त्री काही वेळापूर्वी वेदनेने तडफडत होती ती लेकराचं तोंड पाहताच सगळ्या वेदना विसरून गेली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले आणि तिने थरथरत्या हाताने बाळाला स्पर्श केला. माझं लेकरू, माझा मुलगा, सुईनबाई, तुम्ही आमचा जीव वाचवलात, असं म्हणत ती माझा हात चुंबन घेण्यासाठी पुढे सरसावली. मी पटकन हात मागे घेत म्हणाले, ही सगळी देवाची कृपा आहे ताई, मी तर फक्त निमित्त आहे. मी दार उघडलं. बाहेर तो माणूस पावसात पूर्ण भिजून थकून जमिनीवर बसला होता आणि रडत होता. आत या, अभिनंदन, देवाने तुम्हाला मुलगा दिला आहे. मी आनंदाची बातमी सांगितली. तो क्षणात उभा राहिला आणि धावत आत गेला. आपल्या बायकोला आणि बाळाला सुखरूप पाहून त्याची अवस्था पाहण्यासारखी झाली. तो कधी बायकोच्या कपाळावर चुंबन घेत होता तर कधी बाळाचे छोटे हात
डोळ्यांशी लावत होता. तू ठीक आहेस ना? मला वाटलं होतं मी तुला कायमचं गमावेन, असं म्हणत तो लहान मुलासारखा रडू लागला. ती स्त्री हसत म्हणाली, मी अगदी ठीक आहे. या देवदूतासारख्या बाईने आपले दोघांचे प्राण वाचवले. तो माझ्याकडे वळून म्हणाला, सांगा तुम्हाला काय हवं आहे? मी शांतपणे उत्तर दिलं, मला कुणाकडून काही नको. माझ्या कष्टाचं फळ देव मला देईल. तुम्ही फक्त तुमच्या बायकोला आणि मुलाला सुरक्षित घरी घेऊन जा. असं कसं होईल? तुम्ही माझं संपूर्ण कुटुंब वाचवलं आहे, तो गंभीर आवाजात म्हणाला. त्याची नजर माझ्या झोपडीवर फिरली. ही झोपडी पूर्ण मोडगळीस आलेली आहे. सगळीकडून पाणी गळत आहे. तुम्ही इथे कशा राहता? मी गळणाऱ्या जागेखाली भांडं ठेवत हसून म्हणाले, हा माझा राजवाडा आहे. मी इथेच आनंदात आहे. नाही, मी तुम्हाला इथं असं राहू देणार नाही. असं म्हणत त्याने खिशातून एक सुंदर चमकदार ओळखपत्र काढलं आणि माझ्याकडे दिलं. हे ठेवा. मी या शहरातला मोठा व्यापारी आहे. उद्या माझ्या कार्यालयात या. मी तुमच्या कार्यालयात येऊन काय करणार? मी न समजून विचारलं. तुम्हाला चांगली नोकरी देईन आणि राहण्यासाठी पक्कं घरही देईन. हे माझं वचन आहे. तो गंभीरपणे म्हणाला. मी काहीच बोलले नाही. मला कोणत्याही मोहाची हाव नव्हती. मी उद्या सकाळी तुमची वाट पाहीन. नक्की या. असं म्हणत त्याने ते ओळखपत्र माझ्या हातात दिलं. मी ते ओढणीच्या टोकाला बांधून घेतलं आणि विषय बदलत म्हणाले, वादळ आता शांत झालं आहे. तुम्ही निघू शकता. खरंच पाऊस थांबला होता आणि वाऱ्याचाही जोर कमी झाला होता. त्याने पुन्हा दूरध्वनी पाहिला. आता संपर्क सुरू झाला होता. तो माणूस पुन्हा एकदा मला उद्या कार्यालयात येण्याची आठवण करून देत निघून गेला. त्यांच्या जाण्यानंतर झोपडीत पुन्हा तीच जुनी शांतता आणि एकटेपणा पसरला. सकाळी सूर्याची तीव्र किरणं झोपडीच्या फुटक्या छपरातून थेट माझ्या चेहऱ्यावर पडत होती. वादळ निघून गेलं होतं, पण मागे चिखल आणि उद्ध्वस्त झालेलं दृश्य सोडून गेलं होतं. मी झट डोळे उघडले आणि काठेवरून खाली उतरले. जमिनीवर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. रात्रभर गळणाऱ्या छपरामुळे संपूर्ण झोपडी चिखलाने भरून गेली होती. अगं मुक्ता सुईन, काल तर फार भयंकर वादळ आलं होतं. तुझी झोपडी अजून कशी उभी आहे? शेजारीन इंदू दारातून डोकावत आश्चर्याने विचारत होती. मी हलकसं हसत म्हणाले, देवाची कृपा इंदूताई, खरंच ते वादळ जीवघेणं होतं. मी शांतपणे उत्तर दिलं, काल रात्री एका माणसाची मोटार बंद पडली होती. त्याच्या बायकोला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. मी तिची प्रसूती केली. मी मुद्दाम थोडक्यात उत्तर दिलं, म्हणजे इंदूताई जास्त चौकशी करणार नाहीत. पण त्यांच्या डोळ्यातली उत्सुकता स्पष्ट दिसत होती. त्या झोपडीत आत येत म्हणाल्या, ते लोक फार श्रीमंत दिसत होते. भरपूर पैसे देऊन गेले असतील ना? त्यांच्या आवाजात टोमणा होता. मी शांतपणे म्हणाले, मी त्यांच्याकडून पैसे मागितले नाहीत. त्यांनी मला एक ओळखपत्र दिलं आहे आणि त्यांच्या कार्यालयात नोकरीसाठी बोलावलं आहे. नोकरी आणि तुला? इंदूताई मोठ्याने हसू लागल्या. अगं मुक्ता सुईन, त्या श्रीमंत लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. गरज संपली की गरीब माणसाला ओळखतही नाहीत. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, माझं काम लोकांचे जीव वाचवणं आहे, त्यांची नियत तपासणं नाही. तुम्ही जा, तुमचं काम करा. पण मनाशी मी ठरवलं होतं, त्या मोठ्या माणसाच्या कार्यालयात मला एकदा तरी जायचंच आहे. ओंकार बाळा, इकडे जरा ये. मी गल्लीमध्ये खेळणाऱ्या शेजारच्या मुलाला हाक मारली. हो मावशी, काय झालं? असं म्हणत ओंकार धावत आला. त्याचे कपडे चिखलाने माखलेले होते. मी त्याच्या हातात ते ओळखपत्र देत विचारलं, हे जरा वाचून सांग ना, यावर काय लिहिलं आहे? तो कार्डकडे बारकाईने पाहत आपल्या तुटक इंग्रजीत म्हणाला, मावशी, हे तर एखाद्या खूप मोठ्या कंपनीचं नाव दिसतंय. मी अस्वस्थपणे विचारलं, पत्ता काय आहे? मला तिथे जायचं आहे. तो पुन्हा कार्ड पाहत म्हणाला, अगं, हा तर शहरातल्या सगळ्यात मोठ्या भागाचा पत्ता आहे. ग्रीन एमरॉल्ड नावाच्या भागातली खूप उंच इमारत आहे. हे ऐकताच माझं मन धडधडू लागलं. मावशी, तिथं तुम्ही पायी तर जाऊ शकत नाही. ती जागा इथून खूप लांब आहे. असं म्हणत ओंकार पुन्हा खेळायला पळून गेला. मी खिशातून नाणी काढून मोजली. सगळी मिळून 90 रुपये होते. अंतर मोठं होतं आणि भाडं जास्त, पण आता मागे हटायचं नाही हे मी ठरवलं होतं. वस्तीतून मुख्य रस्त्यांपर्यंत चालत जायला अर्धा तास लागला. वादळानंतर रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि खड्डे झाले होते. मी सावधपणे पावले टाकत पुढे जात होते. उपाशीपणामुळे माझं शरीर थरथरत होतं, पण मी स्वतःला थांबू दिलं नाही. शेवटी मी बस थांब्यावर पोहोचले. थोड्या वेळाने एक मोडकळीस आलेली बस तिथे येऊन थांबली. मी घाईघाईने आत चढले. बसमध्ये खूप गर्दी होती. मी हातात घट्ट पकडलेली नाणी कंडक्टरच्या हातावर ठेवली आणि आशेने त्याच्याकडे पाहिलं. तो पैसे मोजत रागाने म्हणाला, 90 रुपयांत ग्रीन एमरॉल्डचं तिकीट मिळत नाही अम्मा. तिथलं भाडं 100 रुपये आहे. अजून 10 रुपये काढा. मी हात जोडून विनवणी केली. माझ्याकडे एवढेच आहेत बाळा, देवासाठी जाऊ दे. मला खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. तो कठोर आवाजात म्हणाला, मग पायी जा. ही काही मोफत बस नाही आणि माझ्या बापाचा इंधन पंपही नाही. पुढच्या थांब्यावर उतरून जा. माझ्या डोळ्यात पाणी आलं. असं करू नका. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मी रडवेल्या आवाजात म्हणाले, पण तो अजूनच रागाने म्हणाला, मला तुझ्या नोकरीशी काही देणं घेणं नाही. पूर्ण भाडं दे, नाहीतर खाली उतर आणि लोकांची जागा अडवू नकोस. त्याने बसचं दार आपटत चालकाला बस थांबवायचा
इशारा केला. मी लाजेने मान खाली घातली. बसमधले सगळे लोक माझ्याकडे पाहत होते. मला वाटलं माझा प्रवास इथेच संपला. मी शांतपणे दाराकडे चालू लागले. तेवढ्यात मागच्या आसनावर बसलेल्या पांढऱ्या दाढीच्या एका वृद्धाने आवाज दिला, थांबा रे भाऊ. त्या बाईचे 10 रुपये मी देतो, असं म्हणत त्यांनी खिशातून पैसे काढून कंडक्टरकडे दिले. हे घ्या बाबा तिकीट. कंडक्टरने पटकन पैसे घेतले आणि मला तिकीट देत पुढे निघून गेला. मी भारावलेल्या नजरेने त्या वृद्धकडे पाहत तिथेच शांतपणे उभी राहिले. बसचा प्रवास खूप लांब आणि थकवणारा होता. बस जशी जशी शहराच्या मोठ्या आणि आतल्या भागांकडे जात होती तसतसं सगळं दृश्य बदलत होतं. तुटके रस्ते आता रुंद आणि स्वच्छ रस्त्यात बदलले होते. कच्च्या झोपड्यांच्या जागी उंच आणि सुंदर इमारती उभ्या होत्या. सर्वत्र महागड्या मोटारी धावत होत्या. मी खिडकीतून बाहेर पाहत स्वतःच्या आणि त्या लोकांच्या जगातला फरक विचार करत होते. हे कसलं जग होतं जिथे एका बाजूला लोक उपाशी मरत होते आणि दुसऱ्या बाजूला पैसा अक्षरशः रस्त्यांवर वाहत होता. माझे विचार पुन्हा त्या मोठ्या माणसाकडे गेले. तो खरोखर खूप श्रीमंत होता. त्या भागात जशा गाड्या धावत होत्या तशीच गाडी त्या रात्री त्याच्याकडेही होती. माझ्या मनात एक आशा निर्माण झाली की कदाचित माझी अवस्था पाहून तो मला एखादी छोटीशी नोकरी देईल आणि माझ्या 2 वेळच्या अन्नाची सोय होईल. ग्रीन एम्ब्रॉइड भाग आला आहे. ज्यांना उतरायचं आहे त्यांनी दाराजवळ या. कंडक्टरच्या मोठ्या आवाजाने माझे विचार तुटले. मी घाईघाईने दाराकडे गेले आणि बस थांबताच खाली उतरले. बस वेगाने पुढे निघून गेली आणि मी एका अगदी नव्या अनोळखी जगात उभी राहिले. माझ्या आजूबाजूला काच आणि लोखंडाने बनलेल्या आकाशाला भिडणाऱ्या इमारती उभ्या होत्या. मी ओढणीच्या टोकातून ते ओळखपत्र काढलं आणि त्यावर लिहिलेल्या इमारतीचं नाव वाचायचा प्रयत्न करू लागले. आजूबाजूचे सूट घातलेले लोक हातात चामड्याच्या पिशव्या घेऊन घाईघाईने चालत होते. कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं. त्या यंत्रासारख्या जगात माझ्यासारख्या खरखरीत हातांच्या जुन्या कपड्यांतल्या सुईणीची काहीच किंमत नव्हती. मी धीर एकवटला आणि एका दुकानाबाहेर उभ्या असलेल्या रखवालदाराजवळ गेले. दादा, हा पत्ता जरा सांगाल का? ही इमारत कुठे आहे? मी नम्रपणे विचारत त्याला कार्ड दाखवलं. त्याने कार्डकडे एक कटाक्ष टाकला आणि बंदूक सावरत हाताने दिशा दाखवली. सरळ जा. समोरची काळ्या काचेची सगळ्यात उंच इमारत दिसते ना, तीच आहे. खूप आभार दादा, असं म्हणत मी कार्ड परत घेतलं आणि त्या दिशेने चालू लागले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. आयुष्यात पहिल्यांदाच मी इतक्या मोठ्या कार्यालयात जाणार होते. माझे मळके कपडे आणि तुटक्या चपला पाहून त्या वातावरणात मी स्वतःला खूप लहान समजत होते. तरीही धीर करून मी त्या उंच इमारतीच्या मोठ्या प्रवेशद्वाराकडे गेले. कुठे चाललीस? हा काही मोफत दवाखाना नाही. बाहेर उभ्या असलेल्या उंच धिप्पाड सुरक्षारक्षकाने मला रोखत विचारलं. मी भीक मागायला आलेली नाही दादा. तुमच्या साहेबांनी स्वतः मला बोलावलं आहे. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात उत्तर दिलं. साहेबांनी तुला बोलावलं? तो मोठ्याने हसू लागला आणि शेजारच्या रक्षकाकडे पाहू लागला. पाहिलंच का हिचं रूप? साहेब हिला कार्यालयात बोलावतील? मग तो माझ्याकडे वळून म्हणाला, चल निघ इथून. रस्ता अडवू नकोस. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? मी जागेवरून न हलता विचारलं. तो रागाने म्हणाला, कारण तुझी लायकी या इमारतीजवळ उभं राहण्याची सुद्धा नाही. निघून जा, नाहीतर बाहेर फेकून देईल. त्याने मुद्दाम बंदुकीवर हात ठेवत मला घाबरवायचा प्रयत्न केला. मला खूप राग येत होता. त्या श्रीमंत लोकांचे नोकरसुद्धा स्वतःला राजे समजत होते. पण मी इथे भांडायला आले नव्हते. मी पटकन ओढणी उघडली आणि त्यात जपून ठेवलेलं ते चमकदार ओळखपत्र बाहेर काढलं. हे बघा, तुमच्या साहेबांचं कार्ड आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने मला दिलं आहे. मी थोड्या मोठ्या आवाजात म्हणत ते त्याच्या डोळ्यांसमोर धरलं. सुरक्षारक्षकाने कार्ड पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. ते खरंच त्या मोठ्या कंपनीच्या मालकाचं वैयक्तिक ओळखपत्र होतं. ते सामान्य लोकांना सहज दिलं जात नव्हतं. त्या सुरक्षारक्षकाने ते ओळखपत्र माझ्या हातातून जवळजवळ हिसकावून घेतलं आणि ते इकडून तिकडून पाहू लागला. हे कार्ड तुझ्याकडे आलंच कसं? नक्की कुठून तरी चोरलं असशील. तो संशयाने माझ्याकडे पाहत कठोर आवाजात म्हणाला. मी शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. मी चोर नाही, मी सुई नाही. काल रात्री राजसाहेबांची मोटार वादळात अडकली होती. त्यांच्या बायकोची तब्येत खूप गंभीर होती. मी माझ्या झोपडीत तिची प्रसूती केली आणि त्यांच्या लेकराचा जीव वाचवला. त्याने माझं बोलणं ऐकलं आणि मग शेजारच्या रक्षकाला खून केली. तो दुसरा माणूस आत गेला आणि थोड्याच वेळात एका सूट घातलेल्या अधिकाऱ्यासोबत परत आला. तो बहुधा कंपनीतला मोठा अधिकारी असावा. त्याने नाराजीने माझ्याकडे पाहत विचारलं, काय प्रकरण आहे? ही बाई इथे का उभी आहे? सुरक्षा रक्षकाने लगेच उत्तर दिलं, सर, ही म्हणते की साहेबांनी तिला स्वतः बोलावलं आहे आणि तिच्याकडे साहेबांचं खास ओळखपत्रकही आहे. असं म्हणत त्याने कार्ड त्या अधिकाऱ्याच्या हातात दिलं. त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे वर खाली पाहिलं, पण मी नजर खाली केली नाही, कारण मी सत्य बोलत होते आणि सत्य माणसाला नेहमी धैर्य देतं. तुझं नाव काय? त्याने थंड आवाजात विचारलं. माझं नाव मुक्ता सुईन. वस्तीत सगळे मला याच नावाने ओळखतात. मी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, साहेब सध्या एका महत्त्वाच्या बैठकीत आहेत. तू आत जाऊन प्रतीक्षा कक्षात बस. ते मोकळे झाले की मी सांगतो. त्याचा आवाज अजूनही कोरडाच होता. त्याने सुरक्षारक्षकाला इशारा केला आणि मला आत जाऊ दिलं.
आत पाऊल टाकताच मी थबकले. इतकी मोठी आणि झगमगती जागा मी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. जमिनीवरची संगमरवरी फरशी इतकी चमकत होती की त्यात माणसाचा चेहराही दिसावा. छतावरच्या मोठमोठ्या दिव्यांचा उजेड डोळे दिपवणारा होता. हवेत एक वेगळा सुगंध दरवळत होता, जो माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. मी हळूच पावलं टाकत सोफ्यांच्या रांगेजवळ जाऊन बसले. मला कल्पनाही नव्हती की हीच इमारत काही वेळात माझ्यासाठी एखाद्या भयानक तुरुंगासारखी वाटू लागेल आणि माझ्यावर असा आरोप होईल ज्याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. मी माझे हात घट्ट पकडून बसले आणि नजर खाली लावली. त्या थंड चमकदार प्रतीक्षा कक्षात मला स्वतःचा श्वासही ऐकू येत होता. माझी नजर सतत भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाकडे जात होती. त्याचे काटे जणू मुद्दाम हळूहळू सरकत होते. अधूनमधून माझी नजर त्या मोठ्या काचेच्या दाराकडे वळत होती, जिथून मला कधीही बोलावणं येईल अशी आशा होती. अचानक एका सूट घातलेल्या नोकराने हातात जाड फाईल घेऊन मोठ्या आवाजात हाक मारली. मुक्ता सुईन कोणा? मी आहे, असं म्हणत मी घाईने उठले. त्याने माझ्या तुटक्या चपलांकडे पाहिलं आणि तुच्छतेने पुढे चालू लागला. मी त्याच्या मागे चालत एका भव्य कार्यालयात पोहोचले. खोलीच्या मध्यभागी काचेचा मोठा टेबल होता आणि त्यामागे काल रात्रीचा तोच माणूस बसला होता. पण आज त्याच्या चेहऱ्यावर कालची माणुसकी नव्हती. त्याने खुर्चीत मागे रेलत थंड आवाजात विचारलं, हो सांग, कशासाठी भेटायला आली आहेस? मी थोडी घाबरत म्हणाले, साहेब, काल रात्री तुम्ही स्वतः मला हे कार्ड देऊन इथे बोलावलं होतं. तो उपासाने हसला. मी दररोज कितीतरी लोकांना भेटतो, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही. सांग, काय हवं आहे? पैसे मागायला आली आहेस का? असं म्हणत त्याने खिशातून पाकिट काढायला हात पुढे केला. मी लगेच मान खाली घालत म्हणाले, नाही साहेब, तुम्ही म्हणाला होता की मला नोकरी द्याल आणि राहण्यासाठी पक्कं घरही द्याल. माझी अवस्था खूप वाईट आहे. वस्तीतलं माझं कामही जवळजवळ संपलं आहे. तो लगेच तुच्छतेने हसला. नोकरी, आणि तीही माझ्या कार्यालयात? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? मी घाबरत पण वेदनेने म्हणाले, साहेब, काल रात्री तुम्ही मला ठाम शब्दात वचन दिलं होतं. काल रात्री तो माझ्यासमोर हात जोडून उभा होता, डोळ्यात पाणी आणून माझे आभार मानत होता. पण आज त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा लवलेशही नव्हता. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. कालपर्यंत मोठमोठी आश्वासनं देणारा तो माणूस आज आपल्या संपत्तीच्या गर्वात मला अगदी तुच्छ समजत होता. साहेब, मला तुमची दया नको. माझा देव मला उपाशी ठेवणार नाही. मी डोळ्यात वेदना आणि अपमान घेऊन उत्तर दिलं. एवढं बोलून मी वळले आणि त्या भव्य कार्यालयाच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडू लागले. पण बाहेर येताच तिथे उभ्या असलेल्या उंच सुरक्षारक्षकाने माझा हात जोरात पकडला. कुठे पळतेस ग चोरबाई? असं ओरडत त्याने मला झटका दिला. तुला पुन्हा आत चालावं लागेल. मी घाबरून गेले. मी काय केलं आहे? मला का पकडत आहात? माझा हात सोडा. मी वेदनेने हात सोडवायचा प्रयत्न करत म्हणाले. दुसरा सुरक्षा रक्षकही पुढे येत माझा रस्ता अडवत म्हणाला, थोड्या वेळापूर्वी तू साहेबांच्या कार्यालयातून चोरी केली आहेस. आमच्याकडे पक्की माहिती आहे. तुला पळून जाऊ देणार नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काहीच चोरलेलं नाही. तुम्ही काय बोलत आहात? मी तर आत्ताच साहेबांना भेटून बाहेर आले. मी थरथरत म्हणाले. पण त्यांनी माझा एकही शब्द ऐकला नाही. तुमच्यासारख्या बायकांचं हेच काम असतं, एक रक्षक कठोर आवाजात म्हणाला. मी तशी बाई नाही. मी डोळ्यात पाणी आणून उत्तर दिलं. मी तर फक्त काल रात्री त्यांच्या मदतीला गेले होते. आयुष्यात मी कधीही चुकीच्या पैशाचा घास खाल्लेला नाही. तेव्हा बाजूला उभ्या असलेल्या एका वृद्ध कर्मचाऱ्याने हळू आवाजात माझ्याकडे पाहत म्हटलं, ताई, तुला त्या श्रीमंत लोकांची ओळख नाही. गोड बोलून गरिबांना जाळ्यात अडकवणं त्यांना चांगलं जमतं. त्यांचं बोलणं ऐकून माझं हृदय अक्षरशः हादरलं. सुरक्षा रक्षकांनी मला ओढत एका अंधाऱ्या खोलीत नेलं आणि आत ढकलून बाहेर जड लोखंडी दरवाजा बंद केला. त्या खोलीत दाट अंधार, ओलसर वास आणि गुदमरल्यासारखी हवा होती. माझ्यावर चोरीसारखा घाणेरडा आणि खोटा आरोप ठेवला गेला होता. मी जमिनीवर बसून डोकं गुडघ्यात खुपसून रडत राहिले. बराच वेळ तसाच गेला. काही वेळानंतर दरवाजा किरकिरत उघडला. 2 माणसं आत आली. त्यातला एक तोच सुरक्षारक्षक होता आणि दुसऱ्याच्या हातात चामड्याची ब्रीफकेस होती. त्या माणसाने ब्रीफकेस उघडली. आत पैशांच्या चकचकीत गड्ड्या होत्या. तो गोड पण धोकादायक आवाजात म्हणाला, ऐक सुईनबाई, जर तू शांतपणे कबूल केलंस की चोरी तूच केली आहेस, तर तुला हे पैसे देऊन इथून सुखरूप सोडून देऊ. दुसरा रक्षक बंदुकीवर हात ठेवत मला घाबरवत म्हणाला, हो, नाहीतर थेट तुरुंगात जाशील. मी डोळ्यात अश्रू घेऊनही ठाम आवाजात म्हणाले, मी माझ्यावर असा खोटा डाग कधीच लागू देणार नाही. मी चोरी केलेली नाही. तो दुसरा माणूस माझ्या अगदी जवळ येत म्हणाला, तू गरीब वस्तीतली भोळी बाई आहेस. हे पैसे घे आणि स्वतःचा जीव वाचव, नाहीतर तुरुंगात आयुष्य सडेल आणि नाव कायमचं खराब होईल. मी जोरात उत्तर दिलं, मी खोटं बोलून स्वतःला वाचवणार नाही. सुरक्षा रक्षक मोठ्याने हसत म्हणाला, तुमच्या गरीब लोकांची हीच अडचण असते. हे मोठे लोक तुला पैसे देऊन कायमचं दूर पाठवतील, पण तू चोरी मान्य केली नाहीस तर खरंच तुरुंगात टाकतील. दुसऱ्या माणसाने पैशांची गड्डी माझ्या चेहऱ्यासमोर हलवत पुन्हा म्हटलं, हट्ट सोड. हे पैसे घे आणि शांतपणे निघून जा. मी रागाने थरथरत म्हणाले, मी कोणत्याही किमतींवर
खोटं बोलणार नाही. माझा देव जाणतो की मी निरपराध आहे. तुम्हाला पोलीस बोलवायचे असतील तर बोलवा. मी माझ्या निर्णयावर ठाम उभी राहिले. तेवढ्यात त्या अंधाऱ्या खोलीच्या उघड्या दरवाजाबाहेर जड पावलांचा आवाज ऐकू आला. काही क्षणांनी तोच मोठा व्यापारी आत आला. तोच माणूस ज्याच्या बायकोला मी काल रात्री मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं. तो माझ्यासमोर उभा होता. जीव वाचवण्याची ताकद तर देवाचीच असते, पण त्या रात्री त्यासाठी मी फक्त एक छोटंसं माध्यम ठरले होते. मला वाटलं होतं आता हा श्रीमंत माणूस माझ्यावर सगळा राग काढेल, पोलीस बोलावेल आणि माझा अपमान करेल. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना गर्व, ना तिरस्कार. उलट त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते आणि चेहरा लाजेने लाल झाला होता. साहेब, देवासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीही चोरलेलं नाही. मी रडत हात जोडून स्वतःची बाजू मांडली. पण तो काहीच न बोलता हळूहळू माझ्याकडे आला आणि अचानक माझ्या पायांशी खाली बसला. अहो, हे काय करता आहात? तुम्ही इतके मोठे माणूस आहात. कृपया उठा. मी पूर्णपणे थक्क झाले होते. मी घाबरून मागे सरकले. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मुक्ताताई, मला माफ करा. मला फक्त तुमचं खरं उत्तर ऐकायचं होतं. त्याचा आवाज आदर आणि पश्चातापाने भरलेला होता. त्या खोलीत उभे असलेले सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी सुद्धा पूर्णपणे अवाक झाले होते. क्षणात त्या अंधाऱ्या खोलीचं वातावरण बदलून गेलं. तो व्यापारी डोळे पुसत म्हणाला, ही सगळी एक मोठी परीक्षा होती मुक्ताताई, तुमच्या स्वभावाची, तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा. मी राग आणि वेदनेने थरथरत विचारलं, कसली परीक्षा साहेब? तुम्ही मला सगळ्यांसमोर चोर ठरवलं. तो गंभीर आवाजात म्हणाला, माझ्या कंपनीत एका अतिशय महत्त्वाच्या पदासाठी मला अशी व्यक्ती हवी होती जी कितीही कठीण प्रसंग आला, कितीही मोठा मोह झाला तरी सत्याची साथ सोडणार नाही. मी अजूनही गोंधळलेली होते. पण माझ्यावर चोरीचा आरोप का? मी तुमच्याकडे काही मागायला आले नव्हते. मी दुखावलेल्या आवाजात विचारलं. तो हात जोडून म्हणाला, त्या रात्री तुम्ही माझ्या कुटुंबाचा जीव वाचवला. त्याचं ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. पण तुम्हाला मोठी जबाबदारी देण्याआधी तुमची परीक्षा घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. माझ्या डोळ्यांतून अजूनही अश्रू वाहत होते. मी खरंच गरीब बाई आहे साहेब. मदतीच्या आशेने इथे आले होते. मी हळू आवाजात म्हणाले. तो लगेच उत्तरला, मला माहीत आहे तुम्ही निरपराध आहात. चोरीचा खोटा आरोप फक्त तुमची प्रामाणिकता आणि सत्यनिष्ठा तपासण्यासाठी होता. त्यानंतर त्याने फक्त माझी माफीच मागितली नाही तर संपूर्ण कार्यालयासमोर माझा सन्मान केला. त्याने मला त्या मोठ्या कंपनीत एक मानाची आणि जबाबदारीची नोकरी दिली. अशी नोकरी की तिथला प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक सुरक्षारक्षक आणि प्रत्येक अधिकारी मला आदराने नमस्कार करू लागला. त्याने मला राहण्यासाठी शहरातल्या चांगल्या भागात एक छोटंसं पण सुंदर पक्कं घरही माझ्या नावावर केलं. काही काळानंतर मी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या वादळी रात्री माझ्या खरखरीत हातात जन्मलेले ते बाळ आता मोठं होत होतं. आज तो मुलगा मला आपली सख्खी आत्या म्हणून मान देतो आणि तो व्यापारी मला आपल्या कुटुंबाचा भाग समजतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या प्रामाणिकपणाने, मेहनतीने आणि निस्वार्थ मदतीने ठरते. आयुष्यात कितीही संकट आली, लोकांनी फसवलं, अपमान केला, तरी जर माणूस सत्याचा मार्ग सोडत नाही आणि लोभापायी चुकीचं वागणं स्वीकारत नाही तर शेवटी देव आणि नशीब दोघंही त्याची साथ देतात. त्याच्या चांगल्या कर्माचं फळ त्याला नक्की मिळतं. ही गोष्ट हेही शिकवते की श्रीमंत आणि गरिबीपेक्षा माणुसकी खूप मोठी असते. जो माणूस दुसऱ्यांची मदत निस्वार्थपणे करतो त्याचा मान एक दिवस नक्की वाढतो आणि त्याच्या आयुष्यात सन्मान आणि समाधान आपोआप येतं. मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरातून ही गोष्ट ऐकत आहात ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया अभिप्राय द्या. ही गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या कामाला तुमचं प्रेम आणि पाठिंबा द्या. अशा सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा उद्देश केवळ मनोरंजन आणि सकारात्मक सामाजिक संदेश देणं हा आहे. कथेतली पात्र, घटना आणि ठिकाणं याचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या कथेमधून प्रामाणिकपणा, मेहनत आणि माणुसकी यांसारख्या मूल्यांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धन्यवाद.